खुन्याच्या गुन्ह्यातील फरार मारेकरी 2.5 वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात. नांदेडमधून केली अटक. खुन्याच्या गुन्ह्यातील फरार मारेकरी 2.5 वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याला डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नांदेडमधून अटक करून बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याखाली 2 मारेकऱ्यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. त्याचा साथीदार पकडल्या जाण्याच्या भीतीने फरार झाला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपक साहेबराव करकडे असे अटका केलेल्या साथीदाराचे नाव आहे. 27 नोव्हेंबर 2023 रोजी डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा स्मशानभूमी पाठीमागे खाडीकिनारी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या डोक्यावर व कपाळावर जखमा असल्याने ही हत्या आहे असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी तपास पथक तयार करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. खुन्यातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस धागादोरा शोधत होती. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि या गुन्ह्यातील 2 मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले होते. विलन विष्णू ठावरे, उमेश नगर व योगेश निमाप्पा डोंगरे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा साथीदार दीपक हा फरार होता. पोलीस दीपकचा कसोशीने शोध घेत होते. अखेर दीपक हा नांदेड येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 24 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी नांदेड येथे सापळा रचला. दीपकला त्या ठिकाणी पकडून अटक केली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली होती. श्री साम्राज्य न्यूजसाठी शंकर जाधव, डोंबिवली.